जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांच्या समर्थनार्थ निघालेली ओबीसी समाज बांधवांची रॅली नवनाथ वाघमारे यांना वाय+ दर्जाची सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढली गेली। सरकारनं आमचा अंत पाहू नये, नवनाथ वाघमारे यांच्या जीवाला धोका झाल्यास ओबीसी समाज बांधवांचं म्हणणं आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केलेल्या विधानानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले। मात्र दुसरीकडे जालन्यात सकल ओबीसी समाज बांधवांनी वाघमारेंच्या समर्थनार्थ अंबड चौफुलीपासून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत रॅली काढली। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी। नवनाथ आबा वाघमारे यांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी आज सकल ओबीसी बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता सध्या हा जो मोर्चा आहे तो मार्गस्थ झालेला आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना सुरक्षा प्रदान करावी या मागणीसाठी हा मोर्चा निघालेला आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत। दादा, काय सांगणार, काय प्रामुख्याने मागणी आहे? मागणी या ठिकाणी गोर गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्या विरोधात आम्ही नाही आहेत, परंतु आमच्या ओबीसीचं आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कपात करू नये किंवा त्याच्यात घुसखोरी होऊ नये हा मुद्दा घेऊन महाराष्ट्रात ओबीसी नेते त्या ठिकाणी काम करतायत। अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी नवनाथ आबा वाघमारे हे आमचं जे काही ओबीसी नेतृत्व आहे त्यांच्यावर हल्ला दोन तीन वेळेला हल्ला झाला, मुंबईत झाला, त्यानंतर कालही त्यांच्या घरावर त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, परंतु सुदैवानं ते घरी नसल्यामुळं त्या ठिकाणी ते त्याच्यातून बचावले। या असल्या प्रकारच्या गुंडांना निश्चितपणानं त्या ठिकाणी शासनानं कुठेतरी प्रतिबंध केला पाहिजे।